अरे प्रेशर तर आहेच बाबा, नाहीतर काय. पण आपण कोणाच्या बापाला भीत नाही. मधुसूदन नाईकांच्या केस बद्दल काही अपडेट? तुला काय सांगू बाबा माझी परिस्थिती काय आहे ते. हा हा, अरे नाहीतर काय. हा तुझी मजा आहे बाबा, तुझ्या डोक्यावर बसायला कोणी बाप नाही ना तिथं. त्याचं काय ना, काही ऑफिसरांना त्यांची स्वतःची कामं करता येत नाहीत, फक्त फोनवर मोठमोठ्या गप्पा मारता येतात. मग कुणीतरी त्यांना त्यांची कामं शिकवली पाहिजे ना. ते थांब रे, एक कटकट आले ती पहिला संपवतो आणि मग तुझ्या पार्टीचं काय करायचं ते बघतो मी. बोला. मधुसूदन नाईकांच्या ऍक्सिडेंट बद्दलचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? मधुसूदन नाईक तपास चालू आहे. काय समजलं तर कळवतो तुम्हाला. ठीक आहे. हे चित्र सावीनं काढलंय आणि चित्रात जी गाडी आहे आपल्याला त्याच गाडीचा शोध घ्यायचा. या गाडीचा शोध घ्यायचा आहे. हो, कारण मला गॅरंटी आहे की हीच ती गाडी आहे जिनं मधुसूदन नाईकांना उडवले. बरोबर आहे सर, खूपच महत्वाचा पुरावा दिलाय तुम्ही आम्हाला. कोली जरा इकडे. येस सर. हे बघ, सरांनी पुरावा आणलाय. ह्या गाडीचा शोध घ्यायचा आहे आपल्याला. बघ, ओळखता येते का ही गाडी आहे? कुठे बघितलीस? आण तिकडे. अरे जाधव, ही गाडी कुठे बघितली? नाही ना? काय साहेब, वेड्या बायको बरोबर राहून राहून तुमच्या पण डोक्यावर परिणाम झालाय का? इन्स्पेक्टर, माझ्या बायकोबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर काय काय करणार आहात तुम्ही? कमिशनर भिंगार दिवे चांगलेच ओळखीचे आहेत माझ्या. हे चित्र त्यांना देतो, ते घेतील गाडीचा शोध. मी तुमच्या सोबत काय करायचंय हे सुद्धा तेच बघून घेते. अहो काय आहे साहेब, अहो गंमत केली मी. तुम्ही बसा ना. ए कोळी, अरे साहेबांसाठी एक कडक चहा आण ना. अरे बघत काय बघत जा. काही गरज नाहीये. माझी कामं कशी करून घ्यायचीत ना मला चांगलंच माहिती.
आणि अजून कसे पैसे मिळवायचे आहेत हे पण चांगलंच कळतं मला. पैसे कमवायची संधी मिळाले बावस्कर, सोडू नका.